नमस्कार सगळ्यांना। आज गुरुबद्दल सांगते। ज्यांनी मला शिक्षण दिले, ज्यांनी माझे जीवन घडविले, ज्यांनी मला शिक्षण दिले, ज्यांनी माझे जीवन घडविले, शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझ्या सगळ्या गुरुजनांना, आज गुरुपौर्णिमा। गुरु आणि शिष्याचं नातं हे खूप अमूल्य असतं आणि गुरु हा प्रत्येकाच्या जीवनातील अमूल्य असा घटक आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण असं म्हणतो की माझा गुरु आहे। ते का म्हणतो? कारण आपण लहान असतो तर आपल्याला छोटे छोटे चालायला बोट चालण्यापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पहिला आपली जी साथ देत असते आपली आई, म्हणून असं म्हटलं जातं आई माझा पहिला गुरु। नंतर आपले वडील, हेही आईसारखे एवढेच आयुष्य होण्यासाठी धडपडत असतात। आणि तिसरे गुरु आपले शिक्षक असतात की आपल्याला म्हणून गुरुचं आणि शिष्याचं स्थान तेवढं महत्त्वाचं मानलं जातं। गुरु शिष्य कडे शिष्य काय करावं लागत होते, गुरुकुलामध्ये जाऊन प्राप्त लागत होते। बदलली आणि शिष्य नातं ज्ञान असतो। गुरु शिस्तीचा असतो। गुरुला वाटते आपल्या शिष्याला आपल्या ज्ञान आहे ते त्या ज्ञानाचे ग्रहण करावे आणि मोठे व्हावे, यासाठीच गुरु धडपडत असतो। परंतु कधी शिष्याला त्या विद्यार्थ्याला त्याबद्दल थोडंसं वाईट देखील वाटत असतं। परंतु आपण असं न करता आपल्या गुरुबद्दल नेहमीच आदर ठेवला पाहिजे। आपले आई वडील आणि आपले शिक्षक हेच नाही तर खूप सारे आपल्या आयुष्यामध्ये गुरु असू शकतात। सगळ्यात महत्त्वाचा गुरु आपले अनुभव सुद्धा असतात, कारण आपल्या अनुभवाकडून सुद्धा आपण शिकत असतो। गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाते तर आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमा आहे, त्या दिवशी साजरी केली जाते। का म्हटलं जातं गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा? कारण या दिवशी असं म्हटलं जातं की व्यासांचा जन्म झालेला आहे आणि व्यासांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे की त्याच्यामध्ये राजनीती, अर्थनीती आणि वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला त्यामधनं होतं, म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं, गुरुबद्दल अजून वेगवेगळ्या दंतकथा सुद्धा आहेत आणि कथा सुद्धा आहेत, परंतु हे मात्र महत्त्वाचं की गुरु हे आपल्या जीवनातील मार्गस्थ असतात। आपण एखाद्या वेळेस समय कुठेही जा आणि जर आपल्याला अडचण आली, कुठे काय करायचे, कुठे काय करायचे नाही, तर आपल्याला मार्ग दाखवणारे आपले मार्गस्थ हे आपले गुरुच असतात। आपल्या जीवनातील गुरूंचं स्थान हे अमूल्य आहे, त्यामुळे आपल्या गुरूंना कधीच आपण विसरून चालायचं नाही। आपल्या आईवडिलांची आपण सेवा करायची आणि आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची देखील सेवा करत राहायची। कारण गुरु शिष्य परंपरा आणि गुरुनं जर ज्ञान दिलं नाही किंवा जर कधी गुरु जर नसते तर गुरु आणि शिष्य यामध्ये जो ज्ञानाचं देवाणघेवाण होते ही झालीच नसती आणि हा जो ज्ञानरूपी वारसा आहे, जो आपल्याला पुढे चालवायचा आहे, तो मात्र पुढे असता। त्यालाच म्हणतात गुरु आणि शिष्याचं नातं। तसंच शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा खूप छान असं प्रेम असतं। गुरुपौर्णिमेच्या सणांना हार्दिक शुभेच्छा। खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं गुरुपौर्णिमेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज आहे ते कुणाला गुरु मानत होते, त्याच्यानंतर ते त्यांना का गुरु मानायचे, छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते आपल्या वडिलांना आणि राजमाता जिजाऊ यांना गुरु मानायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंना गुरु मानायचे। गुरु कोणाला मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्ञान दाखवणारा, चांगला मार्ग दाखवणारा आपला गुरुच असतो। म्हणून आयुष्यामध्ये ज्यांना आपल्या गुरुबद्दल आदर वाटतो त्यांनी त्या गुरूंचा नेहमीच आदर केला पाहिजे आणि त्यांना गुरुपौर्णिमा नाही तर इतर दिवशी सुद्धा त्यांचे आभार मानून वंदन केले पाहिजे। सगळ्या गुरूंना माझे कोटी कोटी वंदन। धन्यवाद।